everyone, good morning and welcome you all to Rachna's Nevangel World. Me is Sunny and yes, it's a new day, new beginning and day starts with all you lovely and beautiful people. So नॉर्मल रुटीन स्टार्ट झाले नाहीसा गेली आहे स्कूलमध्ये. मी चाललो आता हॉस्पिटलला. त्याच्या आधी आईला ड्रॉप करणार आहे. साईबाबा चांगले बुद्धी द्या, सुखी ठेवा, चुकल्यामध्ये माफ करा. गुड मॉर्निंग. आई एकदम तेजस्वी. आता खूप दिवसांनी मी एकटीच फिरणार आहे. हो मस्त निवांत. पहिल्यासारखे म्हणजे ऍक्च्युली काय खूप दिवस आईची शॉपिंग म्हणजे आधी 8-8, 9-9 तास एकटी फिरायची शॉपिंग. एवढं क्रेज असायचं आईला. दुकानं फिरल्याशिवाय मग मी घेणार नाही कुठलीही वस्तू असाय. आता काय झालेलं आहे, खूप दिवस झाले 7-8 महिने बाहेर नाही पडले आणि त्याच्यामुळे ज्वेलरी माझी खूप वेळ तुटले तशा. तर त्यांच्याकडे मी जाऊन आता ते असे सगळे तुटले, ते असे पडून जाण्यापेक्षा आईच्या ज्वेलरीचं एक सगळ्यांना वेळ आहे. म्हटलं आता तरी कमी झालं आईचं, पण आधी एवढी नाही शॉपिंग एवढी करत आहे, तेच वापरते. पण हे पहिले पण आहेत ना, तर त्यांच्याकडून म्हटलं जॉईन करून घेईन. ते त्यांची पण हे असते ना, वॉरंटी पिरियड असते. हां, ते जॉईन बिईन करून देतात. जर नवीन प्रायमर हे ते टाकलं ना तर ते मग हे करतात. सो रचना इज लुकिंग ब्युटिफुल, फिट अँड फाईन. आज फर्स्ट डेच एक्सरसाइजचा आफ्टर अ लॉंग गॅप. सगळं काय रेडी केलं, नाश्ता, टिफिन. आणि तुमचा आता टिफिन सिरीज नक्की बघा. बिचारी एवढी मेहनत करते, माझं ओंडच बाळ. चलो रचना येते मस्त. काय एखादी साडी पण आवडली तर घेईन. मी बघते आता, ते पहिले ज्वेलरीचं करेन, नंतर साडी आवडली तर साडी घेईन. चल बाय. काय म्हणते, कशी आहेस? तिला असं जाईल. कशी होती कशी होती हनीमून ट्रिप? कशी होती ट्रिप विचारतं ती. म्हणते मी काळी झाली. असं एवढं काय वाटत नाही, एवढं काय वाटत नाही. तर म्हणतोय एवढं काही वाटत नाही. चलो बाय. सनी यांनी मग काही खराब नाही बोलत कधी. चलो बाय. अरे लाफ लाफ. मम्मी के साथ मम्मी को ड्रॉप करूंगा. फिर पुण्यातून सावकाश पण पाय पी जरा बघून. सावकाश स्लो. आता आईला तर हे किती महत्वाचं आहे सगळं काय, छोट्या छोट्या गोष्टी. या साईडनी ट्रॅफिक नाही. सो पहिला स्टॉप आहे पेशवाई. हे कुठे इथे घालायला मंदिरात जास्त येल्लो झालेत ना, त्याच्यामुळे साईडला डिस्काउंट वगैरे आहे. आणि लाल छान वाटतं. ब्लाऊज कसं आहे? ग्रे. छान वाटतं. 5 बजेट पण तेवढं जास्त. किती आवडली तर चांगलं. आईचा फेवरेट सेक्टर आहे हा, सेक्टर 17 वाशी. खूप सारे शॉप्स. अपोजिट लेन पण फुल कपड्यांचीच आहे. स्टुडिओ म्हणून
पलकमध्ये ब्लाऊज छान असतं. रेडी ब्लाऊजचे तर नाही आहे, कॉटनमध्ये नाहीत, अशा वर्कमध्ये वगैरे आहे. कॉटनमध्ये कॉटनमध्ये रेडी ब्लाऊज बनवले. कॉटन हे कोणतं म्हटलं? मल कॉटन येतं ना त्यामध्ये. त्यात तुम्हाला कलर डिझाईन शिकून मिळेल अशी. दुसऱ्या अशा टाईपचं तुम्हाला वारली कॉन्सेप्ट आहे बरोबर. वारली कॉन्सेप्ट ते पण त्यातून छान सॉफ्ट कपडा आणि लाईट वेट. काय कॅटलॉग तीच चालते त्याच्यामध्ये असे वेगळे सॉफ्ट कपड्यामध्ये वेगळं लक्ष सॉफ्ट कपड्यामध्ये छान. लाईट वेट आणि छान पदर येतो. ओव्हरऑल साडीमध्ये असं वाटलं. हा पण पॅटर्न चांगला आहे रेशमचा. कॉटनच्या वगैरे वाटतात ना. समोरचं कॉटन दाखवलं तुझ्या पाठीवर. हे टसरमध्ये असं काही चालू खूप चांगलं पॅटर्न आहे. खूप आहे म्हणजे दुसरी पण याची काय प्राईस? ही का 2500 2595. कोणतं मटेरियल आहे? कोटा ह्याची काय कॉस्ट? आणि याची किंमत सांगते किती? 3995. 4000. छान वाटेल. एक लाईट कलर आहे. वर्क पण वेगळं आहे त्याचं. ही पण छान आहे तशी. दोन्ही चांगले आहेत ना, दोन्ही वेगळे आहेत. जरा उन्हाळ्यात छान वाटेल. रीच वाटेल मॅडम साडी. त्याच्यात गरमी नाही होणार त्याच्याने थोडं गरमीसाठीच पाहिजे असं. थ्रेड वर्क मध्ये अजून हा पण एक पीस आहे बघा. एकच घ्यायची. छान वाटते बाय. छान वाटते. ते रिच दिसेल मॅडम साडी वेअर केल्यावर. सुंदर आहे. थर्ड शॉप आहे आईचा, देवांगणा. आई आधी सगळे फिरणार आणि मग सिलेक्ट करणार. सनी कंटाळा. सनी बंद घे. आई आधी सगळं पूर्ण फिरणार आणि त्यातली मग एक सिलेक्ट कर. आई ही वाली छान आहे. हा ना, तुला ऑरेंजच आवडतं मला. नाही ऑरेंज. मी ऑरेंज बघत होते. छान आहे पण ते. ती पण छान वाटते. मळलेले वाटते. मळलेल्या थोडी येते आई. हा ना, आई छान वाटते. सुंदर आहे. बघू काय डिस्काउंट वगैरे आहे? राणी कलर पण खूप आहे. येलो कलर पण खूप. कसं असं सर्व कलर मध्ये पेस्टल पण छान वाटेल. पेस्टल कलर्स पण छान. ग्रीन दाखवायचं. ग्रीन छान. काम बघा तुम्ही खाली. व्हाईट आणि ते असेल तिथेच जाते. म्हणजे किती चांगल्या साड्या बघून. व्हाईट आणि काहीच नाही.
बघू असं. त्याच्यामुळे ब्लाऊज येणार ना आणि साडी विकत जाते अनफिनिश आहे. खूप वेळ झालाय त्याच्यामध्ये, हा. जांभळा छान वाटत. बघा कुठलं बरं? जांभळा छान. जांभळा आहे ना तो कुठला आहे? पर्पल. हा जास्त उठला. ऑरेंज तो आहेत ना, हा वेगळा वाटतो. छान आहे. आता इकडे कोणी सेट बी नाही ना, सगळे स्टाफच आहे. तुमच्या ह्याच्यात कोणी चालतं. हा? तर थांबा जरा. ही डिसाईड झाली आहे. छान वाटते. नंबर सांगा तुमचा. सनीने छान अशी मला साडी घेतली एकदम. थँक्यू. सनीला नको नको बोलले तरी घ्यायचं. घेतली तीच, नाही तर आई घेत नाही काही असं जबरदस्तीने घ्या घे घे घे. पोस्ट करतो की चला हे. एवढे शॉप्स फिरलो आणि शेवटी इथे सिलेक्ट. ठीक आहे, चलो थँक्यू. चलो फायनली. सो मी चाललो आहे आता हॉस्पिटलला. आईला आता पूर्ण वेळ आहे, मस्त शॉपिंग कर. काय असंच बघत बघत बसेल काय सगळं. सो आता वाजलेच 11:30. नाहीसा स्कूलला आईंचं तुम्ही पाहिलंच, आई पण बाहेर गेलेत आणि वर्कआउट झाला आहे आणि मला खूप भूक लागली. सकाळी मी नाश्ता 8 वाजता केला आहे आणि एनिहाव मी 12ला जेवते. लाईट फ्लॅश होती खूप. सो मी आता विचार करते की मी जेवणच घेते आणि मग जेवण घेतल्यानंतर बाकीची मला कामं करायचे आहेत. नाहीसा यायला अजून खूप वेळ आहे, ऑलमोस्ट 3 तास आहेत नाहीचं यायला. तर तोपर्यंत माझे बऱ्यापैकी कामं होतील. आणि संध्याकाळी म्हणजे दुपारूनच आम्ही निघणार आहोत सनी आल्यानंतर. संध्याकाळी आम्ही एका मूवी प्रीमियरला चाललो आहोत. परत एकदा आम्हाला इन्व्हिटेशन आलेलं आहे आणि ते मूवी आहे द मम्मी. कधी मला माहीत नाही मी ह्याच्या आधी तो मूवी पाहिला आहे की नाही, बट वी आर सुपर एक्सायटेड. स्पेशल स्क्रीनिंग आहे आणि ते आहे अंधेरीमध्ये. सो अंधेरीला इकडनं जायला इट डज टेक टाईम. डिपेंड्स ऑन ऑफकोर्स ट्रॅफिक, नाही तर लवकर पण पोचेल. लेट्स सी. सो संध्याकाळी आम्ही तिथे असणार आहोत. चला मग. खूप दिवसांनंतर ॲक्च्युली वर्कआउट केल्यामुळे खूप छान वाटतं आहे. आय नीड समवन आणि हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. मी एकटी नाही करू शकत. करू शकते पण मग नंतर दुखतं आहे, मग स्किप होतं, मग हे होतं आहे, मग ते स्किप होतं. श्रुतिका असली ते कसं करायचंच आहे ताई, मम्मी बरोबर एकदम उत्साहाने करते. सो मला आठवलं की मला व्हिडिओ एडिट करायचं आहे. मी आत्ता असं फोन घेणार होते म्हणजे तुम्हाला सांगायला की मी आज जेवायला काय बनवलं आहे. आणि तेवढ्यात मला आठवलं की मी टिफिन सिरीज शूट केलेलं आहे आणि ते मला अजून एडिट करायचं आहे. तर आता मला भूक लागली मग मी पहिले जेवून घेते. सो आज ॲक्च्युली सनीचं असं झालं आहे की मेक समथिंग डिफरंट. आता रोज मला असं वेगळं हवं आहे, तेच खाऊन कंटाळलं आहे आणि फेअर आहे, ठीक आहे, मी समजू शकते. तेच खाऊन कोणाला कंटाळा नाही येणार. आणि आमच्या घरात ना खूप लोक मला म्हणतात जे इंस्टाग्रामवरती रील बघतात, तुम्ही दरवेळेस वालच बनवतात का? तुमच्याकडे सतत हेच असतं का? वालाची भाजी, वालाचं बिरडं आणि कोबीची भाजी, हा एक त्यांचा नेहमीचा प्रश्न असतो. पण आता जे लोक मला यूट्यूबवर फॉलो करतात त्यांना माहिती आहे की मी सगळं काही बनवते, असं नाही आहे. पूर्ण वीकमध्ये ॲक्च्युली जर बघितलं गेलं तर सगळी कडधान्य होतात, मूग सोडून. मूग खूप क्वचित होतो कारण जास्त नाही आवडत. बट मसूर, छोले, वाल, चवळी, वाटाणे, हिरवे वाटाणे, छोले बोलली ना, हां. सो हे जे ग्रेव्हीमध्ये असतं ते हे वाले होतात. आणि बाकीच्या भाज्या कोबी, बटाटा फेवरेट सगळ्यांचा, वांगं, टमॅटो, मग नंतर भेंडी, मग पालेभाजी पण असते, पालक, मेथी, माठ, सगळ्या भाज्या बनतात. तर त्या घेवडा सगळं ते खूप क्वचित
ते दिसतं ना, म्हणून त्यांना असं वाटतं की ते म्हणजे ते जेव्हा ॲक्च्युली काय होतं माहिती आहे का, सो इथे यूट्यूबवरती ज्या दिवसाला जे शूट होतं ते तोच व्हिडिओ जातो, पण इंस्टाग्रामवरती माझे बाकीचे व्हिडिओज लाईंड अप असल्यामुळे मी तो व्हिडिओ त्या दिवशी नाही जात, तो नंतर जातो. मग त्याचा काही सिक्वेन्स नाही आहे. मग कधी कधी असं होतं की जे वेजचे 2 रील्स बनवलेले असतात, जे व्हिडिओ शूट झालेले असतात, त्याच्यात दोन्हीमध्ये कधी कधी वालच दिसतं. तर सगळ्यांना असं वाटतं की वाल आणि कोबीची भाजी. आणि येस, कोबीची भाजी सनीला आवडते म्हणून जास्त करून ते बनवलं जातं. पण ठीक आहे ना, कारलं वगैरे पण आम्ही बनवतो, सगळ्या भाज्या ॲक्च्युली बनवल्या जातात. सो सगळं खातो, असं नाही की तेवढंच खातो. बट इकडचा ऑडियन्स यूट्यूबवरचा वेगळा आहे, इंस्टाग्रामचा वेगळा आहे. खूप लोकांना ॲक्च्युली माहिती नाही आहे की आमचा कॉन्टेंट काय आहे, कारण इंस्टाग्रामवर कॉन्टेंट इज टोटली डिफरंट जर बघितलं तुम्ही तर, आणि यूट्यूबवरचा कॉन्टेंट इज डिफरंट. आणि ठीक आहे, हरकत नाही आहे. सो चला पहिले मी जेवून घेते, मस्त जरा पोटबीट भरलं तर कसं अगं दिसत नाही आहे, लाईट फ्लॅश होते. सो पोटबीट भरलं तर कसं मग माझ्यात पण ताकद येईल काहीतरी करायची, नाही तर मग सतत तेच लक्ष, भूक लागली भूक लागली भूक लागली. सो येस, बॅक फ्रॉम दी हॉस्पिटल. आणि येस, आता आईला पिक करतोय आणि मग तिथूनच जाणार आहे घरी. सो आईला पिक केलंय. हो, एवढा वेळ नुसती फिरत होती. कंटाळा असेल ना, ऊन भरपूर आहे. पहिले दिवस आठवले, जुने दिवस. अख्खा दिवस शॉपिंग सवय झालेली ना, ऊन पण खूप भरपूर आहे. फिरले एकदम मस्त, मनसोक्त एकदम सगळ्या दुकानात एकदम बघत होती सगळं. ज्वेलरीचं काय झालं? ज्वेलरीचं हो, ते बोलले आता 8 दिवसांनी घ्यायला यायला लागेल. 2-3 होते ना ते ज्वेलरी. एका मुलीला ती ज्वेलरी आवडली तर त्याने त्याची 10,000 प्राइस सांगितली. म्हटलं घेऊन टाक, मला 5,000 दे. हो? मग दिली? तर नाही बोलला तो. म्हटलं तू 10,000 घे, मला 5,000 चालेल, कारण ती वापरली होती ना मी. एक क्लायंट गिरायक आलं ना त्याला, तर ती विचारायला लागला कितीची, तर त्याने 10,000 प्राइस, तिला खूप आवडली एकदम. मी खाली बघाशी तेच लवकर गेली, मला नाही माहिती दुकान बंद ठेवतात दुपारी त्या समोरच्या. फायनली आम्ही पोहोचलोय अंधेरी. ऑलमोस्ट 2.5 hours. कंटाळा आलाय, म्हणजे पनवेलवरून इकडे नकोसं होतं. आपलं नवी मुंबईच बरं आहे. आपण खूप सुटसुटीत राहतो ना, खूप कंजेस्टेड मध्ये, खूप कंजेस्टेड. हे थोड्या वर्षानंतर आमचं पण असंच होणार आहे त्या एअरपोर्टमुळे कदाचित, पण एवढं नाही होणार है ना. इंटरनल अशीच होते कदाचित. लवकर आला, 10 minutes, 10-15 minutes लवकर आलो. आज बघतो आज पुढे एकदमच डेंजर आहे, मला दाखवू आम्ही काय. किती स्कॅरी आहे बघा. अजून तुम्ही जवळ पण नाही पाहिजे. पुढून नंतर दाखवू. डाले सो डन विथ द मूवी. सगळे क्रिएटर्स आता आपापले घरी गेलेत आणि काही स्नॅक्स करतात. आम्ही चाललो आहे आता पार्सल घेऊन, कारण ऑलरेडी खूप लेट झालं आहे. खूपच लेट, 10:30.
गाडीला पोचायला 12:30 चलो. So back to home after a tiring, hectic day almost. So आम्ही गेलेलो द हॉरर मूवी ली क्रॉनिनचा द ममी याच्या ग्रँड प्रीमियरला. आणि मूवी होता एकदम इंटेन्स, क्लोस्ट्रोफोबिक हॉरर फुल ऑफ. ज्यांना त्रास होत असेल Horror. त्यांनी नक्कीच जाऊ नका. जे वाटत असेल त्याला, full- भीती वाटत असेल तर. म्हणजे डार्क आहे मूवी. सो जे एकदम फेंट हार्टेड आहे पण ज्यांना त्यांनी अवॉइड केलं तर बेटर आहे. हॉरर movie- जॉनर आवडतं त्यांनी ते बघू शकतात. सो नाईस ऍक्टिंग. वन टाइम वॉच हॉरर आहे. सो इन थिएटर्स. सो यस, मूवी रिलीज होतोय उद्याच एप्रिल 17 ॲट युअर नियरेस्ट थिएटर. सो ज्यांना हॉरर जॉनर आवडतो नक्की बघा. अँड येस, हा व्लॉग इथेच एंड करतोय. भेटूया लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह लाफ अँड लव्ह.